नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनमनी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज मी चाललोय माझ्या 5व्या महिन्याची सोनोग्राफी करायला. तर आज लकीली पाऊस नव्हता. वातावरण झालं होतं, पण पाऊस नव्हता त्यामुळे खूप भारी वाटत होतं. मग हा मला स्टेशनला सोडायला आला. त्याने सोडलं मला आणि तो गेला. मी आता चाललोय स्टेशनवर. आज नेमकी ना ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती म्हणजे उभारायला नव्हे श्वास घ्यायला येत नव्हता. कसं तरी मग मी खडकीला पोहोचलो. लई गर्दी होती आज. इतकं नको नको वाटलं ना, असं वाटलं की गप घरी जावं. इतकी गर्दी झाली होती आज. त्यानंतर मग मी एमएचला आलो. तर तुम्ही बघू शकता वातावरण ठीक होतं आज. जास्त पाऊस पण नव्हता आणि म्हणजे ठीक होतं. पावसामुळे जास्त दगदग होते. मग मी माझ्या सोनोग्राफीसाठी तिथं आलो, जिथं अपॉइंटमेंट घेतली होती. रिपोर्ट वगैरे सगळे झाले आणि मग आता ऑटोने घरी चाललोय. कारण ट्रेन माझी चुकली होती. हा दिवस होता आजचा. इतकी धावपळ झाली आज माझी. त्यात खूप सारे आज इतके घोळ झाले ना. एकतर मी सकाळी ट्रेनने गेलो प्लस त्यानंतर तिथे पोहोचलो आणि काय झालं अ, गर्दी खूप होती. एकतर सोमवार होता त्यामुळे भरपूर गर्दी होती आज अल्ट्रासाउंडला आणि मग फायनली नंबर आला आणि ज्या माझ्या आधी लेडीज म्हणजे आम्ही दोघीच होतो 5व्या महिन्याच्या स्कॅनिंगला. तर पहिला तिचाच नंबर लागला. 2 मिनिटाच्या अंतरातच मी चुकलो नाहीतर ती आत एंट्री केली आणि मी जस्ट पोहोचलो. त्यामुळे फर्स्ट तिला घेतलं आतमध्ये. तर तिचं झालं. तिचं मला वाटतं एक अर्धा पाऊण तास लागला तिला. त्यानंतर मग मग मला बोलवलं. तर मला वाटतं माझे 10, 10:30 वाजता मला आत घेतलं होतं. तर प्रॉब्लेम असा झाला, की बेबी म्हणजे नेमकं त्यांना समजेनाच झालं. कारण की मग ते मला ह्या कुशीवर हो, मग ह्या कुशीवर हो, मग सरळ झोप म्हणजे इतकं इतकं मला त्यांनी दमवलं ना, या कुशीवर, मग त्या कुशीवर. मग मला पण समजेना की नेमकं प्रॉब्लेम काय झाला, की असं का करायला लागलं. कारण की आणायच्या टाईममध्ये पण जेव्हा अल्ट्रासाउंड झालं, तेव्हा आपल्याला एकतर सरळच झोपवतात. असं वन साइड वगैरे काही नाही. आणि ह्या वेळेला पण आता 3ऱ्या महिन्यात जेव्हा स्कॅनिंग झालं, मी बाहेर एकदा स्कॅन केलं, तेव्हा पण असंच स्ट्रेट असं होतं. पण ह्यावेळी ना वन साइड, ह्या साइड, मग ह्या कुशीवर झोपा, ह्या कुशीवर झोपा, मग सरळ झोपा, असं चाललेलं. मग मला पण समजेना की नेमकं काय प्रॉब्लेम झाला. तर काय झालं, बाळाची पोझिशन आता अशी आहे. त्यामुळे त्यांनी मला असं वन साइड करून चेक केलं. मी डॉक्टरांना विचारलं, की "काय प्रॉब्लेम झालाय?" तर ते बोलले, की "बाळ आता असं आहे, त्यामुळे ते ह्या साइडून असं चेक करत होते." तर ही 5व्या महिन्याची सोनोग्राफी खूप महत्त्वाची असते. कारण ह्यामध्ये आपल्याला बाळामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? किंवा बाळाचे पार्ट्स, ऑर्गन्स वगैरे सारे म्हणजे नीट तयार झालेत का? डेव्हलपमेंट कशी आहे वगैरे, बाळाला पाणी, बाळाची पोझिशन हे सगळं ह्यामध्ये चेक होतं. तर एम-एचमध्ये हे प्रॉब्लेम आहे, की जास्त नाही दाखवत आपल्याला, की काय म्हणजे जास्त नाही दाखवत, की हे असं आहे, हे असं आहे. जे जो डॉक्टर होता तो जरा खडूसच होता. त्यामुळे त्यानं काही जास्त हे दाखवलंच नाही. फक्त मी त्याला विचारलं, की "काय प्रॉब्लेम झालाय का? म्हणजे असं वन साइड करतात." तर ते बोलले, "अशी पोझिशन आहे आता." आणि मग म्हटलं आता अशी पोझिशनवर टेन्शन येतं ना, तर ते बोलले, "काही नाही बाळ आता 9व्या महिन्यापर्यंत फिरत राहतं ना, तर ते म्हणजे पोझिशन होईल चेंज." तर बघूयात होईलच चेंज. आणायच्या टाईम पण असंच होतं. आणायचं तर डोकं वर होतं आणि पाय खाली होते. 9व्या महिन्यापर्यंत फिरलं होतं. तर ह्यावेळी पण होपसो असंच होईल. तर छान झाली सोनोग्राफी म्हणजे सगळं नॉर्मल आहे. आता पाणी पण आहे बरोबर आणि म्हणजे बाळाचे जे काही पार्ट्स वगैरे जे तयार झालेत, ते आहेत म्हणजे ज्या ह्याच्यानुसार म्हणजे पाहिजेत, जसे बनायला पाहिजे तसे बनलेत. बाळ आहे हे चांगलं आणि प्लस हे झालं, की बाळाला पाणी पण बरोबर आहे. तेच मला भीती लागलेली कारण की मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे मला पाणी कमी पडलं होतं. तर बाळाचं पाणी आहे नॉर्मल. बाळाला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि काय सांगत होते मला हां, हां. आता सोनोग्राफी झाली मग मला डॉक्टरांकडे जायचं होतं.
तर त्यांनी जे रिपोर्ट दिले ते मी बघितलेच नाहीत त्यांनी काय दिले. तर मला वाटतं मी डॉक्टरांकडे 11 वाजता गेलो. तर तिथं इतकी गर्दी होती आज सोमवारमुळे इतकं बेकार वातावरण होतं ना. गेलो तर तिथं पर्ची बनवायला सुद्धा लाईन लागली होती. मग माझा होता 59 नंबर. त्यात दरवेळी कसं असतं 3 डॉक्टर असतात. ह्यावेळी एकच डॉक्टर होते. त्यामुळे जास्तच वेळ लागत होता. मग थांबलो. त्यानंतर मला वाटते 12 वाजले मला डॉक्टरांकडे जायला. मग त्यांना रिपोर्ट दाखवले. ते बोलले आहे नॉर्मल. म्हणजे बाळाचं सगळं आहे नॉर्मल. आता फक्त आता काय मला डायरेक्ट 1 महिन्यानीच बोलवलं त्यांनी. 6व्या महिन्यात यायला सांगितलं. आधीमध्ये बघू 1 आठवड्याने चेकअपला या म्हटलेत. तेव्हा जायचं. तर बाकी सगळं नॉर्मल झालं. फक्त हीच माझी धावपळ झाली. काय झालं 12:10 नंतर डायरेक्ट 3ला ट्रेन असते. त्यामुळे मग मला तिथंच 12 वाजलेले आणि 5व्या महिन्यात काय होतं तिथं कार्ड बनतं आपलं प्रेग्नन्सीचं. त्यात सगळे आपले डिटेल्स इथं इथून मागं काय होतं बुकमध्ये ते सगळे लिहायचे, की जे आपण चेकअपला गेलो ना काय आहे ते बुकमध्येच लिहायचे. तर ह्यावेळी कार्ड बनलं. तर त्या कार्डला मला थोडा उशीर लागला. त्यामुळे मला तिथं 12:30 वाजले. ट्रेन तर गेलीच होती आणि वटपौर्णिमा होती. मग येऊन पूजा करायची होती मला. त्यामुळे मग म्हटलं आता आपण ऑटोने जायचं आणि एक प्रॉब्लेम असा झाला, की जे मी रिपोर्ट मला जे डॉक्टरांनी दिलेले त्यात बेबीचा फोटोच नव्हता. म्हणजे ते अल्ट्रासाउंड असतं ना, ते पिक्चर बेबीचं असतं. तो त्यामध्ये नव्हताच. मी तिथं गेल्यावर बघितलं. डॉक्टर काय बोलले नाहीत मला. मग मी काय केलं, हे जे सोनोग्राफीची बिल्डिंग आहे, ती एक साईडला आहे आणि जे डॉक्टर असतात गायनो, तर ते 3ऱ्या मजल्यावर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आहे. तर मी परत तिथे गेलो. मग तिथून मग मला म्हणजे एक शंका वाटली, की रिपोर्ट राहिले नसतील ना. मग मी परत त्या बिल्डिंगमध्ये गेलो. तर ते बोलले, की काही नाही एक-एकदा होतं तसं. तिथं एम-एचमध्ये हीच बोंब आहे. सरळ काय सांगतच नाही. जे लिहिलेलं आहे ते मेन आहे म्हटला. फोटोमध्ये इतकं काय नसतं. तर त्यामुळे मग पुन्हा तिथं गेलो. त्यांना विचारलं आणि मग मग म्हटलं आता ऑटोनेच जायला पाहिजे. तर ऑटोवाल्यांनी घेतले ₹350. थोडं डिस्टन्स पडतं ना, त्यामुळे मग आलो घरी आणि बस. मग काय झालं, ह्या धावपळीत सगळं मी जेवलोच नाही. कारण सकाळी गडबडीने गेलो, तिथं अल्ट्रासाउंड केलं, परत तिथून मग तिकडं गेलो. ह्या गडबडीत मग जेवलो नाही. मी सकाळी पोहे आणि थोडा एक पेरू असं घेऊन गेलेलो. मग घरी आल्यावर मला इतकी भूक लागली काय समजेनाच. म्हणजे सकाळी पोहे नेलेले, तसं मी जाताना भाजी करून गेलेलो आणि चपात्या फक्त करायच्या होत्या. चपाती करेपर्यंत सुद्धा मला म्हणजे दम नव्हता, इतकी भूक लागलेली. मग मी आल्याला पोहे खाल्ले. जे पोहे खाल्ले म्हणजे चालू झालं की काय विचारायचंच काम नाही. पाणी पिलं तरी ते पण उलटी व्हायला लागली. मग हा म्हणतच होता मला की पूजा नको करू. पण म्हटलं नाही वर्षातून एकदा सण येतो. त्यामुळे मग मी गेलो पूजेला. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस होता. 5व्या महिन्याची सोनोग्राफीचे रिपोर्ट छान आले. बस तीच भीती होती काय होतं काय नाही. कारण ही तर महत्त्वाची सोनोग्राफी असते. छान आले रिपोर्ट. असं काहीसा होता हा माझा आजचा दिवस आणि बाळाचे मला फोटो पाहायचा होता, पण तो नाहीच आहे माझ्याकडे आता. कारण डॉक्टरने दिलाच नाही. तर असा होता माझा हा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.